मित्रांनो, आज आपण पर्यावरण अभ्यास या विषयामध्ये चौथ्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. आपल्या या प्रकरणाचं नाव आहे जैविक विविधता आणि त्याचे संवर्धन, बायोडायव्हर्सिटी अँड इट्स कन्झर्वेशन. हे या आपल्या प्रकरणाचं नाव आहे. पर्यावरण अभ्यासामध्ये आतापर्यंत आपण 3 प्रकरणांचा अभ्यास सविस्तररित्या आणि विविध मुद्द्यांच्या आधारे आपण केलेला आहे. चौथ्या प्रकरणाला आज आपण सुरुवात करत आहोत, जैविक विविधता आणि त्यांचे संवर्धन. आपल्याला माहीतच आहे की आपण आता जागतिक जैवविविधता दिवस हा साजरा केला. पर्यावरणामध्ये असंख्य दिवस आहेत, अनेक दिवस आहेत, जागतिक स्तरावरचे दिवस जे साजरे आपण करत असतो. त्यामागची काहीतरी पार्श्वभूमी, त्यामागचं कारण, खूप मोठा असा विचार त्या दिवसांच्या मागे आहे. कोणताही दिवस साजरा करताना किंवा तो व्यक्त करताना त्या संदर्भामध्ये एखादा विचार मांडत असताना आपण काही ना काही त्याबद्दल जनजागृती करण्याच्या माध्यमातून किंवा जागरूक राहणं हे कितपत योग्य आहे किंवा किती टक्क्यांपर्यंत आपल्याला जमेल या संदर्भामध्ये आपल्याला विविध प्रकारचे दिवस हे आपण साजरे करत असतो. 22 मे जागतिक जैवविविधता दिवस आपण साजरा केला. 22 मेला जागतिक जैवविविधता दिवस असतो. 5 जूनला जागतिक पर्यावरण दिवस असतो. 16 सप्टेंबरला जागतिक ओझोन दिवस असतो. प्रत्येक दिवसाची पार्श्वभूमी आणि प्रत्येक दिवस साजरा करण्यामागचं कारण असे की शाश्वत पर्यावरण आपल्याकडून टिकवलं गेलं पाहिजे, त्याचं नुकसान होणार नाही आणि त्याचं जे काही अस्तित्व या पर्यावरणात किंवा या वातावरणामध्ये किती अनन्यसाधारण आहे आणि महत्त्वाचं आहे, या गोष्टींची पूर्तता करण्यासाठी मानवाला, संपूर्ण मानव जातीला किंवा मानवी समूहाला जागरूक करण्यासाठी अशा प्रकारे एक मोठी विचारप्रणाली पुढे आणून हे दिवस साजरे केले जातात, जेणेकरून पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, पर्यावरण नष्ट होणार नाही, पर्यावरणातले किंवा निसर्गातील जे काही खूप महत्त्वाचे घटक आहेत हे नामशेष होणार नाही, त्याचं संवर्धन करता आलं पाहिजे, त्यांना संरक्षित ठेवलं पाहिजे, सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न मानवाकडूनच झाला पाहिजे. अशा अनेक प्रकारच्या बाबी आहेत, काही गोष्टी आहेत ज्या पर्यावरणात निर्माण झाल्यानंतर पर्यावरणापासूनच दूर जात आहेत आणि मानव त्याचा नष्ट करत आहे. म्हणूनच अशा प्रकारे काही ना काही जागतिक स्तरावरच्या समस्या निर्माण होऊन मानवच आज मृत्युमुखी पडत चालला आहे, मानव नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. असंख्य आजार आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये महाकाय आजार किंवा विविध प्रकारची लक्षणं असलेले अनेक समस्या या पृथ्वीवर निर्माण होत चाललेल्या आहेत. जैविक विविधता आणि त्यांचे संवर्धन या प्रकरणात आपल्या लक्षात आलं असेल की आपल्याला कशा प्रकारे कार्य करायचं आहे, काम करायचं आहे की जेणेकरून प्रत्येक ठिकाणी असलेली जैवविविधता किंवा अनेक प्रकारची विविधता जी पशु पक्षी प्राण्यांमध्ये, सूक्ष्मजीवांमध्ये, जमिनीवर आहे, भूगर्भात आहे, आकाशात आहे, ही विविधता टिकली गेली पाहिजे की जेणेकरून या पर्यावरणातल्या ज्या काही विविध प्रकारच्या साखळ्या आहे ह्या साखळ्या असंतुलित होणार नाही आणि असंतुलित जर झाल्या तर कोणती तरी एक जैविक साखळी ही नष्ट होऊ शकते आणि त्याचा खूप मोठा परिणाम परिसंस्थेतल्या सर्व घटकांवर होऊ शकतो. तर जैविक विविधता आणि त्यांचे संवर्धन करण्यासाठी आपल्याला खूप मोठी पावलं उचलावी लागणार आहेत. मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की संपूर्ण ब्रह्मांडामध्ये पृथ्वी हा असा एकमेव ग्रह आहे की ज्या ग्रहावर सजीवांसाठी अनुकूल परिस्थिती उपलब्ध आहे. पृथ्वीवर अशी काही ठिकाणे आहेत की जेथे कोणत्याच प्रकारचे जीव राहत नाही किंवा शुष्क वाळवंटापासून तर अशा आर्द्र विषुववृत्तीय किंवा अरण्यापर्यंत, उंच शिखरापासून सर्वात खोल अशा महासागराच्या तळ रचनेपर्यंत किंवा पृथ्वीच्या भूगर्भापर्यंत प्रत्येक ठिकाणी असा कोणताच भाग नाही की ज्या ठिकाणी विविधता किंवा कुठलाही जैव किंवा जीव घटक किंवा जीव आढळून येत नाही. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक थरामध्ये, प्रत्येक घटकामध्ये, प्रत्येक ठिकाणी तो आढळून येतो. कोणत्या ना कोणत्या रंगात, रूपात, आकारात, त्या स्वरूपामध्ये, त्या संरचनेमध्ये आपल्याला आढळताना दिसून येतो. पृथ्वीवर प्रत्येक जीवांचे संबंध आलेले दिसून येतात. प्रत्येक जीव दुसऱ्या जीवावर किंवा प्रत्येक घटकावर, त्या संरचनेवर अवलंबून असतो. म्हणून पृथ्वीवरील जीवांमध्ये असणारी विविधता जर नष्ट झाली तर मानवाला त्याचे जीवन जगणे फार कठीण होणार आहे. आणि म्हणूनच या प्रकरणातूनच खूप मोठा संदेश आपल्याला जागरूक होण्यासाठी किंवा आपल्याला समजण्यासाठी दिलेला आहे की आपल्याला
मानव म्हणून किंवा एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्याला काय काय भूमिका बजावायची आहे, काय काय कार्य करायचं आहे. निसर्गामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये विविधता आढळून येते. या पृथ्वीवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये विविधता आहे. त्याची संख्या किंवा त्यांची गणना 1 किंवा 2मध्ये होणार नाही. ती असंख्य आहे, अनंत आहे, अविरत आहे, खूप मोठ्या प्रमाणात आणि बहुसंख्या आहे. सूक्ष्म अशा प्राणी, सूक्ष्म असे जीव, अमिबा, पॅरामेशियम, प्लवंग ते विशाल अशा जीवांपर्यंत किंवा पशुपक्षी प्राण्यांपर्यंत, म्हणजे देवमासा असेल, व्हेल असेल, डायनासॉर, म्हणजे सगळे प्राणी, इतक्या अशा प्राण्यांपर्यंत विविधता आपल्याला आढळून येताना दिसेल. ही विविधता पशुपक्षी प्राण्यांमध्ये तर आहेच, तर त्याचबरोबर वनस्पती आणि जंगलांमध्ये असलेल्या दुर्मिळ अशा झाडांमध्ये सुद्धा पाहायला मिळतात. उंच असे रेडवूड नावाचे झाड, जे अक्षरशः आकाशात असलेले ढगांपर्यंत त्यांची उंची असते. इतक्या मोठ्या प्रमाणामधली अशी विविधता आपल्याला या पृथ्वीवर, या जगामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर अशा प्रकारची ही जैविक विविधता आहे आणि ही जैविक विविधता प्रत्येक जैव घटकांसाठी किती महत्त्वाची आणि अनन्यसाधारण आहे, ती उपयोगाची आहे. त्याचं मानव कुठल्याच प्रकारचा विचार करू शकत नाही, त्याची किंमत तो ठरवू शकत नाही, इतकं अनन्यसाधारण ते आहे. तर एखाद्या जैवविविधता म्हणजे काय, आता हे जाणून घेऊ. तर एखाद्या नैसर्गिक प्रदेशात आढळणारे जंगली व पाळीव जीवजंतू किंवा प्राणी असतील किंवा वनस्पतींच्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजाती असतील किंवा जाती असतील, यांची मुबलकता, यांची उपलब्धता किंवा विपुलता हे जैविक विविधता म्हणून ओळखले जातात. पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे किंवा अनेक नैसर्गिक घटक किंवा अनेक असे जी साधनं आहेत ती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, नष्ट होण्याच्या अवस्थेमध्ये आहेत. या काही वर्षापासून या संकल्पनेचा विकास झालेला दिसून येतो, कारण मानवाच्या अनेक प्रकारच्या प्रक्रियेमुळे किंवा कुरघोडींमुळे आता मानव हळूहळू जागा होत चाललेला आहे आणि जेणेकरून आता आपल्या हातून असं काहीही चुकीचं होणार नाही. म्हणूनच पर्यावरणामधले अशा नैसर्गिक घटकांचं किंवा या सर्व सजीवांचं किंवा या जैविक विविधतेचं संवर्धन होणं खूपच अत्यावश्यक आहे. मागील काही वर्षात जीवांच्या नैसर्गिक वसतिस्थानाच्या ह्रासामुळे किंवा नष्ट झाल्यामुळे, विनाशामुळे जैविक विविधतेचे संकट फार गंभीर बनत चालले. असंख्य अशा सूक्ष्म किंवा अशा दुर्मिळ वनस्पती, दुर्मिळ जाती जमाती, पशुपक्ष्या प्राण्यांच्या या खूप मोठ्या मानवाच्या प्रक्रियेमुळे किंवा त्या कृतीमुळे नष्ट झालेल्या दिसून येतात. आता ज्या जाती किंवा जमाती नष्ट झालेल्या आहेत त्या आता आपल्याला फक्त फोटोंमधून किंवा विविध प्रकारच्या नेट्स किंवा पुस्तकातूनच आपल्याला पाहायला मिळतील, कारण त्या नष्ट झालेल्या आहेत. तर जैविक विविधतेच्या ज्या काही प्रमुख बाजू आहेत त्या किंवा जी जो दरवाजा आहे किंवा जी भूमिका मांडण्याची जी तत्त्वे जी सांगितलेली आहे ती 5 प्रकारची आहेत. पहिली आहे वेगवेगळ्या प्रकारच्या परिसंस्था, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जीवजंतू व वनस्पतींचे समुदाय आपल्या सभोवतालच्या परिसरात किंवा पर्यावरणाशी संबंधित किंवा बांधील असतात. अशा प्रकारची एक विविधता आहे. एखाद्या प्रदेशात किंवा क्षेत्रात किंवा वेगवेगळ्या ठिकाणी आढळणाऱ्या प्रजातींची एकूण संख्या ही सुद्धा एक विविधता आहे. तिसरं, एखाद्या क्षेत्रातील किंवा प्रदेशातील स्थानिक प्रजातींची जी संख्या आहे ही सुद्धा विविधता आपल्याला पाहायला मिळेल. चौथं आहे एखाद्या विशिष्ट प्रजातींची अनुवांशिक विविधता, हा सुद्धा महत्त्वाचा घटक आहे. 5वं, एखाद्या प्रजातींची गौण संख्या जी अनुवांशिक विविधतेचा स्वीकार करत असते. अशा प्रकारची विविधता जी खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वास्तव्यास असते. निसर्गामध्ये आढळणारे विविध जीव यांच्यातील असणाऱ्या पारिस्थितिकीय संबंधाने जीवावरणाला एक विशिष्ट प्रकारची ओळख व उत्पादक विशेषता प्रदान केलेली दिसून येते. एक जीवावरण किती आवश्यक आहे आणि किती महत्त्वाचं आहे प्रत्येक घटकासाठी या पर्यावरणामध्ये, याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की जीवावरण आणि जीवावरणाला जगत असलेले असंख्य असे जैविक घटक. जीवांच्या या स्वरूपानुसार किंवा या प्रक्रियेनुसार जैविक विविधतेला 3 गटात विभागता येते, जे पृथ्वीवरील परिसंस्थेच्या संरक्षणासाठी आवश्यक आहे. त्याच्यातलं पहिलं आहे अनुवांशिक विविधता, दुसरी आहे जातीय विविधता आणि तिसरी आहे परिस्थितिकीय विविधता. पहिली अनुवांशिक विविधता जी सांगण्यात आलेली आहे. अनुवांशिक विविधता ही एखाद्या प्रजातीमध्ये समान
गुणसूत्र असलेल्या वेगवेगळ्या पिढ्यामध्ये आढळणारी विविधता असते. म्हणजे एकाच पिढ्यांच्या एकाच गुणसूत्र असलेले एकाच DNA असलेले ज्या काही सारख्या पिढ्या आहेत, मग पक्ष्यांच्या आहे, प्राण्यांच्या आहे, अशा प्रकारची अनुवंशिक पिढी जी पूर्वापार चालत आलेली आहे. जातीय विविधता एखाद्या परिसंस्थेत किंवा जैविक समाजात आढळणाऱ्या विभिन्न प्रकारच्या जीवांच्या संख्येचे वितरण म्हणजे जातीय विविधता. म्हणजे एका ठिकाणी अनेक प्रकारचे समुदाय आहे, संरचना आहे, समाज आहे पशुपक्ष्या प्राण्यांचं, त्यांची संख्या आणि त्या संख्येचं वितरण म्हणजे जातीय विविधता म्हटली जाते. तिसरं आहे परिस्थितिकीय विविधता. मित्रांनो, या परिस्थितिकीय विविधतामध्ये एखाद्या जैविक समाजामध्ये आढळणाऱ्या जीवांच्या संख्येची मुबलकता किंवा उपलब्धता व त्यांच्यात असणारी गुंतागुंत यावरून निश्चित होत असते. यात जीवांच्या अधिवासांची संख्या, पोषण स्तर, अन्नजाळी, त्यांची वाढ, त्यांचा समाज, त्यांचा संरचना, त्यांचे ऊर्जा प्रवाह इत्यादी सर्व बाबींचे गुणधर्म यामध्ये किंवा मूल्यांकन या विविधतात किंवा या परिसंस्थेच्या विविधतेमध्ये होत असते. अशा प्रकारे 3 जैव विविधतेचे प्रकार व त्यांचं स्पष्टीकरण या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल. आता मित्रांनो, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या पशुपक्ष्या प्राण्यांमध्ये किंवा वनस्पतींमध्ये प्रजाती आढळून येतात किंवा विविध प्रकारच्या जाती आहेत. मग नेमक्या ह्या जाती किंवा या प्रजाती ज्याला आपण स्पेसिस म्हणतो, मग या प्रजाती विविध विषाणूंच्या असतात, जीवाणूंच्या असतात, पक्ष्यांच्या असतात, प्राण्यांच्या असतात. मग नेमकं प्रजाती म्हणजे काय? तर मित्रांनो, जैव विविधतेमध्ये प्रजातीला किंवा या संकल्पनेला अतिशय महत्त्व आहे, अतिशय महत्त्वाचा घटक आहे. निसर्गात स्वतःच्या वंशाची वृद्धी किंवा वाढ करणाऱ्या किंवा पुनरुत्पादनाद्वारे आपल्या जातीचे अस्तित्व कायम ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या जीवांना प्रजाती किंवा जाती असे म्हटले जाते. पुन्हा सांगतो, प्रजाती म्हणजे काय? निसर्गात स्वतःच्या वंशाची वृद्धी किंवा वाढ म्हणजे जे काही जैविक किंवा जीव घटक पर्यावरणात किंवा जंगलांमध्ये वास्तव्य करत असतात, त्यांची वाढ आणि त्यांचा विकास करण्यावर या प्राण्यांचा भर असतो. त्यांचा परिवार वाढवला गेला पाहिजे अशा प्रकारची मानसिकता व विचार या सर्व प्राण्यांमध्ये व मानवामध्ये सुद्धा आहे. पुनरुत्पादनाद्वारे आपल्या जातीचे अस्तित्व, मग जात कोणतीही असेल, मग पक्ष्यांची जात असेल, प्राण्यांची जात असेल, माणसाची जात असेल, जातीचे अस्तित्व कायम ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या जीवांना प्रजाती असे म्हणतात. निसर्गात वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजाती आहेत आणि या प्रजाती परस्पर मिळून विविध जातींना जन्म देत असतात, विविध परिवाराला जन्म देत असतात, त्यांची संख्येमध्ये वाढ होत असते. अशा प्रकारे प्रजाती किंवा या प्रजातीचा ही संकल्पना आपल्या लक्षात येईल. मग पृथ्वीवरील प्रजातींची संख्या एकूण किती असू शकते? तर मित्रांनो, हा काही निश्चित आकडा याबाबतीत सांगता येणार नाही, परंतु विविध प्रकारच्या ज्या काही प्रजाती या पृथ्वीवर आढळून येतात मानव सोडून, पृथ्वीवर काही प्रजाती ज्या आढळून येतात मानव सोडून, तर त्या प्रजातींची जी संख्या आहे ही जवळजवळ 21,25,300 म्हणजे 21 लाखापेक्षा सर्वात जास्त प्रजातींची संख्या, म्हणजे 21 लाखापेक्षाही अधिक सर्वात जास्त प्रजाती या पृथ्वीवर आढळून येतात. आणि ह्या फक्त प्रजातींच्या संख्या आहेत, परंतु यांची जर अनुमानित एकूण लोकसंख्या म्हणजे प्रजाती पशु पक्षी प्राणींची समूहांची जर संख्या जर गणली गेली तर ही कमीत कमी 9 ते 50 दशलक्षापर्यंत जाऊ शकते. 9 ते 50 दशलक्ष किंवा त्याच्यापेक्षाही सर्वात जास्त या प्रजातींची संख्या आपल्याला या पृथ्वीवर पाहायला मिळेल. मग प्रजातींमध्ये अनेक प्रकारचे वर्ग आहेत. त्याच्यातला बॅक्टेरिया आणि व्हायरस म्हणजे जीवाणू आणि विषाणू यांचा एक वर्ग आहे. प्रोटोझा आणि शैवाल या काही सूक्ष्म आणि छोट्या वनस्पतींचा एक वर्ग आहे. कवक ज्याला आपण फंजाय म्हणतो किंवा बुरशी याच प्रकारामध्ये ते यांचा एक वर्ग आहे. अपृष्ठवंशी म्हणजे विविध प्रकारचे जे प्राणी आहेत जे पिल्लांना जन्म देतात यांचा एक वर्ग आहे. उभयचर व सरपटणारे जे काही जीव आहेत यांचा एक वर्ग आहे. मासे यांचा एक वर्ग आहे. पक्षी यांचा एक वर्ग आहे. सस्तन प्राणी यांचा एक वर्ग आहे. वनस्पती यांचा एक वर्ग आहे. म्हणजे अशा विविध प्रकारच्या प्रजातींचे वर्ग किंवा त्यांचं वर्गीकरण आपल्याला लक्षात येईल. आणि किती प्रजातींची संख्या आणि किती अनुमानित संख्या जवळजवळ आतापर्यंत आहे ही आपल्याला यावरून लक्षात येईल.
आता पुढचा जो घटक आहे मित्रांनो, जैविक विविधता आणि त्यांचे संवर्धन, यामध्ये आपल्याला भारताचे जैव भौगोलिक वर्गीकरण हा घटक घ्यायचा आहे. जैविक विविधता किंवा जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून भारत हा सर्वात मोठा देश म्हटला जातो. कारण पृथ्वीची जेव्हा उत्पत्ती झाली किंवा पृथ्वी अस्तित्वात आल्यानंतर जेव्हा जीवांची निर्मिती झाली आणि जीवांची निर्मिती झाल्यानंतर त्याच्या आधी खंडांची निर्मिती झालेली दिसून येते आणि या खंडांच्या निर्मितीमध्ये सर्वात पहिले एकच खंड या पृथ्वीवर होता आणि या खंडांचं अस्तित्व मध्य आशिया म्हणजे त्याचं केंद्र मध्य आशिया व त्याच्या सभोवतालचा प्रदेश होता. कालांतराने हे या खंडांमध्ये विभाजन होऊन अनेक प्रकारचे खंड निर्माण झाले, काही तुकडे झाले. पृथ्वीच्या भूगर्भात होणाऱ्या हालचालींमुळे, भूकंपामुळे आणि विविध प्रकारच्या प्रक्रियांमुळे. तर मध्य आशिया सुरुवातीला हा एक प्रमुख किंवा मध्य आशियाच्या सभोवतालचा जो प्रदेश हा सर्वात पहिले म्हटला जायचा आणि भारताचं अस्तित्व किंवा या देशाचं जे काही स्थान आहे हे तेव्हापासून तर आतापर्यंत अनन्यसाधारण राहिलेलं आहे, महत्त्वाचं आहे. तेव्हापासून सर्वात जास्त आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये जाती आणि प्रजातींची संख्या या देशामध्ये आढळून येते. काही पुरावेसुद्धा सापडलेले आहेत, काही अवशेषसुद्धा आपल्या देशामध्ये सापडलेले आहेत आणि म्हणूनच भारत हा जैवविविधतेचा देश म्हटला जातो. कारण असंख्य जाती, असंख्य जमाती, पशुपक्षी, प्राण्यांमध्ये आहे, विविध प्रकारच्या वनस्पतींमध्ये सुद्धा आहे, नैसर्गिक संपत्तीमध्ये, निसर्गामध्ये आहे. अशा प्रकारची विविधता आपल्याला भारतसारख्या राष्ट्रामध्ये आढळून येताना आपल्याला दिसते. म्हणून भारताला खूप महत्त्वाचे विविधतेचे राष्ट्र असं म्हटलं जातं. तर भौगोलिक दृष्टिकोनातून जर भारतात काही प्रदेश महत्त्वाचे आहे जे जैवविविधतेसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. वनस्पतींचा जर आपण केला, वनस्पतींच्या दृष्टिकोनातून जर आपण अभ्यास केला तर भारतात अनेक प्रकारचे प्रदेश असे येतात की ज्या ठिकाणी जंगले, वनस्पती, विविध प्रकारच्या या वनस्पती व झाडांच्या जाती व जमाती ज्या अतिशय दुर्मिळ आहेत. हे दुर्मिळ वनस्पती किंवा झाडे आपल्याला भारतासारख्या काही प्रदेशामध्ये आढळून येतात. त्याच्यातला पहिला आहे पश्चिम हिमालय. हिमालय हा सर्वात उंच पर्वतीय प्रदेशांची शृंखला किंवा साखळी किंवा अनेक प्रकारच्या हिमालय पर्वतांच्या रांगा आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे जम्मू काश्मीरपासून तर थेट अरुणाचल प्रदेश किंवा उत्तरेपासून तर पूर्वेकडील राज्यांपर्यंत विविध प्रकारच्या या हिमालय पर्वतांच्या रांगांमध्ये विविधता आपल्याला आढळून येतील. वनस्पतींमध्ये अनेक प्रकारचे वनस्पती किंवा झाडं किंवा प्रकार या ठिकाणी आढळून येईल. मग या ठिकाणी देवदार, ब्ल्यू पाईन, एल्म, बर्च, पॉप्लर, ओक इत्यादी वृक्ष आढळून येतात आणि यांची उंची जवळजवळ खूप उंच असतात. सर्वात जास्त झाडं किंवा वनस्पती किंवा खूप मोठमोठे झाडे या ठिकाणी आढळून येतात. दुसरं आहे पूर्व हिमालय. पूर्व हिमालयाच्या पर्वत रांगासुद्धा अशाच प्रकारच्या विस्तारलेल्या आहेत, त्या पसरलेल्या आहेत. पूर्व हिमालयामध्ये सुद्धा अशाच प्रकारची झाडं किंवा वनस्पती यांची विविधता आढळून येते. यामध्ये साल आहे, शिसम आहे, खैर आहे, सिनेमन आहे, अमुरा आहे इत्यादी वृक्ष या पूर्व हिमालयाच्या प्रदेशामध्ये आढळून येतात. यांची उंचीसुद्धा जवळजवळ 4000 ते 4500 मीटरपर्यंत असते. खूप मोठे उंची असलेले झाडं या प्रदेशात आढळून येतात. पुढचा जो प्रदेश आहे तो म्हणजे सिंधू सतलज मैदानी प्रदेश किंवा नद्यांचा प्रदेश किंवा खोऱ्यांचा प्रदेश. या प्रदेशात पंजाब व राजस्थान किंवा अरवलीचे क्षेत्र किंवा उत्तर गुजरात इत्यादी प्रदेश या प्रदेशांमध्ये किंवा या भागामध्ये समाविष्ट आहे. या प्रदेशामध्ये असंख्य प्रकारच्या वनस्पती किंवा झाडांची विविधता आढळून येते. जसे बाभूळ, सिसम, फळांचे वृक्ष आहेत, लिंब आहे, पिंपळ आहे, वड आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये साग आहेत. या झाडांची विविधता किंवा इत्यादी वनस्पती लहानांपासून तर मोठ्या उंचीपर्यंत अशा प्रकारच्या वनस्पती व झाडांची उंची या ठिकाणी आपल्याला आढळून येता नाही. पुढचा जो प्रदेश आहे तो म्हणजे गंगेचा मैदानी प्रदेश, जो सर्वात महत्त्वाचा म्हटला जातो भारतात. या प्रदेशामध्ये सर्वात जास्त झाडांची किंवा वनस्पतींची विविधता आहे. मग कोणते झाडं आहेत? मग फळांची झाडं, यामध्ये आंबा, अंजीर, त्याच्यानंतर ताड आहे, सुपारी आहे, चिकू आहे, केळी आहे, कमळ आहे, विविध प्रकारचे झाडं, वड आहे, पिंपळ आहे, असे असंख्य झाडं किंवा त्यांची विविधता आपल्याला या गंगेच्या मैदानी प्रदेशामध्ये किंवा या नद्यांच्या खोऱ्यांमध्ये आढळून येताना दिसेल. आता दक्षिण द्वीपकल्पीय प्रदेश
हा एक प्रदेश आहे, म्हणजे दक्षिण भारताच्या किनारी असलेला जो काही प्रदेश आहे, या प्रदेशामध्ये सुद्धा सर्वात जास्त विविधता आढळून येताना आपल्याला दिसेल. मग याच्यामध्ये पांढरे चंदन आहे, लाल चंदन आहे, स्टीनवूड आहे, साल आहे, साग आहे, कॉफी किंवा चहाचे मळे आहेत, रबराचे झाड आहे. अशा प्रकारची विविधता, म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रदेशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची किंवा वनस्पतींची विविधता आढळून येते. आणि ही काही झाडे जी त्या ठिकाणी जगत आहेत ती केवळ वातावरणाच्या व हवामानाच्याच प्रभावामुळे जगत आहे. पुढचा जो प्रदेश आहे तो म्हणजे मलबार प्रदेश, जो अतिशय पश्चिम किनारी पट्टी किंवा किनारी भागाला लागून असलेला प्रदेश म्हटला जातो. पश्चिम किनारी प्रदेशाला लागून असलेला जो प्रदेश म्हटला जातो म्हणजे मलबार प्रदेश. यामध्ये सुद्धा अशाच प्रकारची झाडं जी दक्षिण द्वीपकल्पीय प्रदेशांमध्ये आढळून येतात. मग यामध्ये सुद्धा असेच प्रकारची झाडं आहेत. चहा आहे, कॉफी आहे, नारळ आहे, साग आहे, सुपारी आहे, विविध प्रकारचे मळे आहेत. असंख्य विविधता किंवा झाडं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. पुढचा जो प्रदेश जो वनस्पती किंवा झाडांच्या विविधतेसाठी गणला जातो तो म्हणजे अंदमान निकोबार बेटांचा प्रदेश. हा भाग भारताच्या मुख्य भूमीपासून दूर असल्यामुळे या ठिकाणी सहसा जाणं फार कमी असतं, म्हणजे लोक फार कमी प्रवास करतात. परंतु या ठिकाणी जी लोक वास्तव्य करतात ती या ठिकाणच्या असलेल्या नैसर्गिक संपदेचं संरक्षण करत आहे. मग या ठिकाणी रबराचे झाडं आहे, महागोनी वृक्ष आहे, एबेनी किंवा ताड किंवा सदाहरित, अर्ध सदाहरित विविध प्रकारची सुपारी किंवा नारळाची झाडं या ठिकाणी पाहायला मिळेल. तर अशा प्रकारे भारताच्या जैव भौगोलिक वर्गीकरणामध्ये वनस्पती व जंगलांच्या आधारावर कोणत्या कोणत्या प्रदेशामध्ये कशा प्रकारची विविधता ही जी काही विविधता आढळून येते ती विविधता त्या ठिकाणी असलेल्या हवामान व वातावरणातल्या व तापमानाच्या घटकामुळे त्या ठिकाणी आढळून येते. आता ज्याप्रमाणे आपण वनस्पतींचे प्रदेश पाहिले, आता भारतामधील प्राण्यांचे भौगोलिक प्रदेश आता आपण बघूयात. म्हणजे प्राण्यांची जी काही जैविक विविधता आहे ती आपण आता बघूया. तर भारतातील भौगोलिक परिस्थिती किंवा हवामान किंवा वातावरण यामध्ये आढळणाऱ्या विविधतेमुळे विभिन्न प्रदेशात विभिन्न प्रकारचे वन्य प्राणी किंवा विविध प्रकारच्या जाती व प्रजाती ज्या प्राण्यांमध्ये गणल्या जातात त्या आढळतात. भारताला प्राणी भौगोलिक प्रदेशात विभागण्याचं उल्लेखनीय कार्य ज्यांनी केलेलं आहे त्यांचं नाव आहे प्रेटर. यांनी 1934 साली भारताला विविध प्रकारचे प्राणी या भौगोलिक विभागामध्ये विभागण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. या भारतात असलेल्या विविध प्रकारच्या प्राण्यांच्या भौगोलिक प्रदेशांमध्ये काही प्रदेश प्रेटर यांनी विभागले आहेत. त्याच्यातला पहिला जो प्रदेश आणि जो त्यांनी सांगितला आहे तो म्हणजे हिमालय प्रदेश. मग हिमालय प्रदेश किंवा हिमालय पर्वत रांगांमधला जो काही प्रदेश आहे हा अतिशय विस्तीर्ण आणि सर्वात मोठा आणि खूप लांबवर पसरलेला आपल्याला दिसून, म्हणजे उत्तरेकडून पूर्वेकडे आणि या प्रत्येक ठिकाणी आपल्याला या प्रदेशातील विविधता आपल्याला दिसून येईल. मग यामध्ये लद्दाखचा थंड आणि कोरडा प्रदेश आहे, हिमालयाच्या दक्षिणेकडचा अरण्यांचा प्रदेश आहे, हिमालयाच्या पूर्वेकडील किंवा मध्य हिमालयाकडचा प्रदेश आहे. अशा प्रकारचा प्रदेश किंवा उत्तरांचल, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पुढे अरुणाचल प्रदेश, अशा प्रकारच्या प्रदेशांमध्ये विविधता आपल्याला प्राण्यांची आढळून येईल. मग या ठिकाणी अनेक प्रकारचे प्राणी आढळून येतात, जसे याक आहे, जंगली अस्वल, बैल, गुरळ, जंगली बकरे, चित्ता, सांबर, जंगली भालू, जंगली अस्वल, बारसिंगा, चितळ, बिबट्या, कस्तुरी, मूग, मोनाल पक्षी, अस्वल इत्यादी प्रकारचे असंख्य प्राणी आणि पक्षीसुद्धा या हिमालय प्रदेशामध्ये भारतात आढळून येतात. पुढचा जो प्रदेश जो सांगितला आहे तो म्हणजे उत्तरेकडील मैदानी प्रदेश. उत्तरेकडील मैदानी प्रदेश म्हणजे पूर्ण हिमालय पर्वत आणि उत्तराखंड किंवा तो प्रदेश सोडला त्याच्या खालचा भाग हा उत्तरेकडील मैदानी प्रदेश म्हटला जातो. म्हणजे पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, थोडासा तो भाग. मग या प्रदेशामध्ये सर्वात जास्त जे प्राणी आढळून येतात ते म्हणजे हत्ती, वाघ, चित्त्या, बिबट्या, नीलगाय, लांडगे, चित्त, सर्व प्रकारचे मांसाहारी आणि शाकाहारी आणि अनेक प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजातीसुद्धा याच उत्तरेकडील मैदानी प्रदेशामध्ये आढळून येतात.
पुढचा जो प्रदेश सांगितला आहे तो म्हणजे राजस्थानचा वाळवंटी प्रदेश. हा सुद्धा फार महत्त्वाचा आहे, जो राजस्थान गुजरातच्या सीमेपर्यंत पसरलेला दिसून येतो. या प्रदेशामध्ये सुद्धा असंख्य प्राणी आढळून येतात, जसे चित्तळ आहे, हरिण आहे, काळवीट आहे, नीलगाय आहे, उंट आहे, खेचर आहे. असे अनेक वाळवंटीय प्राणी आपल्याला या ठिकाणी या प्रदेशात आढळून येताना दिसेल. पुढचा जो प्रदेश जो चौथा सांगितला आहे तो म्हणजे द्वीपकल्पीय पठारी प्रदेश. द्वीपकल्पीय पठारी प्रदेश म्हणजे मध्य भारतापासून तर खाली दक्षिणेकडे. मग या प्रदेशामध्ये सर्वात जास्त जे प्राणी आढळून येतात मित्रांनो, तर ते म्हणजे माकड आहे, हत्ती आहे, वाघ आहे, चित्ता आहे, हरिण, काळवीट, नीलगाय, अस्वल, असंख्य प्रकारचे प्राणी या प्रदेशामध्ये आढळून येतात. पुढचा जो प्रदेश सांगितला आहे तो म्हणजे मलबार किनारपट्टीचा प्रदेश. या प्रदेशातसुद्धा वाघ, हरिण, वानर किंवा माकड, हत्ती इत्यादी प्राणी आढळून येतात. पुढचा जो प्रदेश प्राण्यांच्या बाबतीमध्ये जो सांगितला आहे तो म्हणजे दक्षिण भारतातील नीलगिरी प्रदेश, जो तामिळनाडू आणि केरळच्या मधोमध असलेल्या भागांना जोडला गेलेला आहे. यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे पशुपक्षी प्राणी वास्तव्य करतात. त्यांचा अधिवास त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे हत्ती आहेत, नीलगाय आहेत, नंतर वाघ आहेत, अनेक प्रकारचे माकडं आहेत, असंख्य प्राणी या ठिकाणी आढळून येतात. आणि अशा प्रकारे भारतातील असंख्य प्रकारचे जे काही प्राणी आहेत, विविध प्रकारच्या जाती आणि प्रजाती ज्या प्राण्यांच्या ज्या प्रदेशामध्ये त्यांचं अनेक वर्षांपासून वास्तव्य आहे, हे वास्तव्य आता मानवांच्या विविध प्रकारच्या कुरघोडींमुळे आणि स्वार्थी वृत्तीमुळे धोक्यात आलेलं आहे. आणि कितीतरी जंगले किंवा हे यांचे अधिवास क्षेत्र मानवाने काबीज करून, मानवाने त्याच्यावर अतिक्रमण करून, मानवांचा खूप मोठा हस्तक्षेप यामध्ये आहे. आणि मानवाने ते जवळजवळ खूप मोठ्या प्रमाणामध्ये जंगलतोड व वृक्षतोड करून ते जवळजवळ नष्ट केलेली आहेत. आणि म्हणूनच आज खूप मोठ्या प्रमाणात हे प्राणी त्यांचा मूळ अधिवास सोडून मोठमोठ्या शहरामध्ये, गावांमध्ये घुसून मनुष्याला हानी पोहोचवतात. त्या ठिकाणी पाळीव प्राणी असतात, त्यांची शिकार करतात. हे होण्यामागचं कारण मानवाचं आहे, कारण मानवानेच त्यांचा अधिवास हिरावून घेतला आणि म्हणून त्यांचा अधिवास त्यांना परत करून देणं हे मानवाचं नित्य कर्तव्य आहे. म्हणून जंगले टिकवणं हे फार महत्त्वाचं आहे. जंगले टिकवली तरच संपदा आणि संपत्ती टिकेल, पशुपक्षी प्राणी टिकतील आणि त्याचबरोबर मानवसुद्धा टिकेल. याच्यानंतरचा जो भाग आहे जैवविविधता व तिचे संवर्धन, जैवविविधतेचे महत्त्व, हे आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेऊया.